काल परवा भारतीय जनता पार्टीचे इथले नेते माजी महापौर इजुभाऊ अग्रवालनी आमच्या जिल्हा प्रमुखाशी चर्चा केली आणि आमच्या शिवसेनेच्या कोर कमिटीनं एक प्रस्ताव जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर ठेवला। खास करून ह्या शहरात बससेवा सुरू झाली पाहिजे मुलीच्या सुरक्षेसाठी, हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा। दुसरा मुद्दा, ह्या शहरात जे मुलीचं शोषण होते कॅफेच्या माध्यमातून महानगरपालिकेने जे परमिशन दिले ते संपूर्ण 100% कॅफे ह्या ठिकाणचे बंद झाले पाहिजे। हद्दवाढीमध्ये जो 100 कोटीचा निधी खर्च झाला त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। 150 कोटी रुपये हद्दवाढीतला जो अद्यापर्यंत निधी आला नाही तो हद्दवाढीचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे। आणि ह्या शहरात जो जिगावचं पाण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेनं पाठवला ते जिगावचं पाणी अत्यंत दूषित पाणी आहे, घाणेरडं पाणी आहे। या शहराला घाणेरडं पाणी मिळालं नाही पाहिजे। ह्या शहरासाठी वान धरणाचं आरक्षण असलं पाहिजे आणि वान धरणाचं पाणी ह्या शहरातल्या लोकांना मिळालं पाहिजे, हा एक आमचा दुसरा प्रस्ताव होता। आणि झोननिया, ह्या शहरातल्या झोननिया महानगरपालिकेच्या आरोग्याचे हॉस्पिटल असले पाहिजे। हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर ठेवले, परंतु अद्यापर्यंत त्यांचे कोणत्याही प्रकारचं त्या इशारा अद्यापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही। जे कोणी, आम्ही तर संख्याबळ आमची कमी आहे, मग काँग्रेस असू द्या भाजप असू द्या, जो कोणी ह्या शहरातल्या मूलभूत प्रश्न आहे ते प्रश्न आमचे निकाली काढत असेल आम्ही त्यांच्यासोबत राहू। बरं, हे भाजपने किंवा काँग्रेसने हे जर मान्य केलं तर त्यांच्यासोबत निश्चितपणे त्यांनी मीडियासमोर यावं। मीडियासमोर आमच्या नगरसेवकाला घेऊन आम्ही येतो मीडियासमोर, कारण की आज आमचा विश्वासच उडवला या लोकांवरून। कारण की अंदर म्हणतील उद्या बाहेर येतील आम्ही असं बोललोच नाही म्हणतील। त्यांनी मीडियासमोर या, त्यांनी सांगा वान धरणाचं पाणी आम्ही देऊ, तुमच्या मागण्या पूर्ण मान्य केल्या आम्ही निश्चितपणे आम्ही या शहरातल्या विकासासाठी आणि शहरातल्या आमची मुलगी सुरक्षितसाठी आम्ही काही करायला तयार आहोत। भाजपसोबत जायला तयार आहे, भाजप असू द्या काँग्रेस असू द्या, आम्हाला या शहरातली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे, या शहराला वान धरणाचं पाणी मिळालं पाहिजे, या शहरातली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे। हे मूलभूत जे आमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या सोबत आम्ही आहोत, आम्ही कोणत्या पक्षासोबत नाही।